सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपलं इथपर्यंत आलं होतं. ओम समचित्ताय नमः। समचित्ताय नमः. समचित्त म्हणजे काय? भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं, विचारांमध्ये समत्व हवं, समता हवी. म्हणजे काय करायचं नेमकं? समत्व ठेवायचं म्हणजे काय करायचं? तर अनेक गोष्टी घडतात दिवसभरात ना, अनेक गोष्टी घडतात आणि त्याचं आहे ना, काही स्ट्रॉंगली घडतात, काही सहज घडतात, काही मृदूपणे घडतात, हळूवारपणे. अशा अनेक गोष्टी घडत असतात दिवसभरात. पण आपल्याला एवढी सवय होऊन जाते, जरासं काही ऐकलं की अरे काय झालं. काही वेळेस आपण बोलतो, काही वेळेस बोलत नाही, पण एकदम चित्तामध्ये विषमता निर्माण होते. याचा अर्थ काय? हे आता शब्द झाले, म्हणजे शास्त्राचे शब्द. म्हणजे जे काही सामान्यपणे चाललेलं आहे, शांतीने चाललेलं आहे, एक सलग चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स निर्माण होतो. आणि आपण एकदम काहीतरी आपल्याला आश्चर्य वाटतं, नाही तर धक्का बसतो,
नाहीतर वाईट वाटतं, नाहीतर काहीतरी खूप चांगलं वाटतं, आल्हाददायक वाटतं. पण आपलं जे चित्त असतं त्याच्यापासून आपण ढळतो, म्हणजे बाजूला होतो. यामध्ये काय आहे, चांगल्या गोष्टी घडणं आणि वाईट गोष्टी घडणं हे जीवनाचं चक्र आहे. असं होत नाही की पावसाळ्यात पाऊस आला आणि काहीतरी खूप आश्चर्य वाटतं, असं कसा हा पाऊस आला, असं काही होत नाही. तसं जीवनामध्ये सगळ्या या गोष्टी सहज घडतात. म्हणजे काय आहे, कधी वाईट, कधी चांगलं, कधी योग्य, कधी अयोग्य. अनियमितपणे काहीही घडणं हाच तर मुळी आपल्या जीवनाचा नियम आहे. म्हणजे असं सांगता येत नाही की अशा अशा या कालावधीत असं असंच सगळं वाईट घडणार आहे, या कालावधीत असंच काहीतरी चांगलं घडणार आहे, असं नाही म्हणू शकत आपण. ते काहीही घडू शकतं आणि ते जर सतत असं कमी जास्त घडणार आहे, हाच जर नियम आहे जीवनाचा, तर आपल्याला धक्का का बसतो किंवा आपण आपल्या स्थानापासून का ढळतो हे माहीत नाही. काहीच समजा माहिती नाही आहे. म्हणजे आपण एखाद्या प्रांतात गेलो, तिथल्या काहीच चालीरीती माहिती नाही आणि जे पाहू ते काहीतरी आश्चर्यच वाटतंय. बाबा ठीक आहे, आपल्याला काहीच माहिती नाही आहे. परंतु जर आपल्याला सगळं माहिती आहे की हे असं असंच आहे, तर त्यात धक्कादायक असं काय आहे. ज्या गोष्टी माहितीच आहेत त्यात धक्कादायक असं काही असूच शकत नाही, तरी पण आपण डिस्टर्ब होतो. याला भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलं आहे की समत्व कायम ठेवणं. समत्व कायम ठेवण्यासाठी आपल्याला हाच लेसन आहे की जे घडतंय त्यांनी एक क्षण जरी चित्तात अशांतता पसरली असेल तरी दुसऱ्या क्षणाला हे असंच होणार आहे, ही आपली तयारी पाहिजे. ते असंच घडणार आहे. काय आहे, नियम आहे. पावसाळ्यात पाऊस पडतो म्हणजे पाणी पडतं सगळीकडे. काही ओलं होतं, रस्ते चिकचिकाट होतात, कुठे चिखल होतं, कुठेतरी कचरा कुजतो, कुठेतरी गवत वाढतं, कुठेतरी किडे होतात. हे सगळं आपण स्वीकारतो. आपल्याला माहिती आहे हे असंच आहे, हे असंच आहे. पावसाळ्यात अजून काय होणार आहे, हे असंच होणार आहे. म्हणजे हे आपण स्वीकारलेलं आहे आणि हसत खेळत स्वीकारतो. पावसाळा संपेपर्यंत असंच चालायचं. मग जे जे पावसाने खराब झालं आहे ते आपण निपटून टाकतो, स्वच्छ करतो आणि
मग पुढे जातो. ह्याच्याप्रमाणे जे जे काही जीवनात घडेल ते तसंच होणार आहे. हे जर आपल्याला कळलं तर समचित्त राहतो आपण. आणि असा समचित्त कोण आहे? तर तो गुरु आहे. तो गुरु आहे आणि त्याला जर नमस्कार केला, त्याला जर प्रणाम केला तर आपल्या अंगात सुद्धा ही समचित्तता येईल. त्याला जर विनम्र भावाने सतत ओम समचित्ताय नमः असं म्हणून प्रणाम केला तर तो गुण आपल्यात सुद्धा येईल. गुरुला समर्पित झालं की ते सगळे गुण आपल्यामध्ये येतात. पुढचं आहे ओम समदर्शिने नमः. समदर्शिने नमः. समदर्शिने नमः म्हणजे काय? सगळ्यामध्ये समान तत्व दिसणं. सगळ्यामध्ये समानता दिसणं. ह्याचा अर्थ कुठलीही गोष्ट आपल्याला उपयोगी आहे, निरुपयोगी आहे, फक्त व्यवहारापुरती ठीक आहे, बाकी त्याचं द्वेष मत्सर करण्यासारखं काही नाही आहे. कोणतीही वस्तू, कोणतीही व्यक्ती, कोणतीही घटना ते आहे म्हणून आहे, बाकी काही नाही. त्याचा द्वेष, त्याचा तिरस्कार, ते हवं हवंसं वाटणं, ते नको नकोसं वाटणं हे काही अपेक्षितच नाही आहे. ओम समदर्शिने नमः. सगळ्यामध्ये समानता बघणं म्हणजे काय? तर समानता ह्याचा अर्थ सगळीकडे आपल्याला ईश्वराचंच दर्शन होणं. ह्याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की घाणेरड्या वस्तू त्याच्यामध्ये ईश्वर म्हणून तो उचलून ठेवतो, असं नाही आहे. पण ह्याच्यात एक महत्त्वाचं हेच आहे, समदर्शिने नमः, समचित्ताय नमः. ह्याच्यात एक महत्त्वाची एक गोष्ट आहे, ती म्हणजे चित्तामध्ये आपल्या अशांतता निर्माण न होऊ देणं. चित्तामध्ये आपल्या स्थिरता निर्माण करणं, एवढी एकच गोष्ट आहे. कोणत्याही विचारांनी चंचलता न प्राप्त होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे काय आहे? या विश्वातल्या ज्या वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, घटना आहेत, चांगल्या आहेत का वाईट आहेत, असं आहे तसं आहे, हे विचार करायला आपल्याला ठेवलेलं नाही आहे. त्याच्यात फक्त कर्म करायला आपल्याला ठेवलेलं आहे. कर्म करायचं आहे आणि आजूबाजूच्या जगात वावरता आपल्या जीवनाचे धडे घ्यायचे आहेत आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. मग काय त्याच्यात म्हणजे ठरवण्यासारखं काही नाही आहे. हे असं आहे आणि ते तसं आहे असं ठरवण्यासारखं काही नाही आहे. वेळ सगळा वाया जातो. कोणी विचारलं नाही तरी आपण सांगायला लागतो, हे असंच आहे, ते तसंच आहे, हे गैरसोयीचं आहे, ते चांगलं आहे, ते सोयीचं आहे. म्हणजे आपली एक सहज प्रवृत्तीच अशी झाली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये रमून. ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती का? आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीचं चांगलं किंवा वाईट वर्णन करतोय, इव्हन शब्दात जरी नाही केलं तरी मनामध्ये सुद्धा ते जरी वर्णन केलं तरी त्यात जो काही म्हणजे भगवंताचं तर आपल्याला असं म्हणणं आहे की त्यात जो काही क्षण वाया जातोय ना,
तो सुद्धा पुरेसा आहे आपल्याला जीवन वाया जायला. सगळ्यांचं एकत्रीकरण करून पूर्ण ईश्वरावर कॉन्सन्ट्रेट होऊन जेव्हा आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा आपण काहीतरी करू शकू, तेव्हा आपण ते ईश्वराला प्राप्त करू शकू. त्याच्यामुळे समदर्शिने नमः. कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या व्यक्ती आहेत, कोणत्या घटना आहेत, सगळीकडे त्याला काय दिसतंय, हे असं आहे का, बरं ह्याच्यात ईश्वरच आहे, ईश्वराचीच रचना आहे ही, असं त्याला दिसतं. म्हणजे काय, चित्तात विषमता किंवा अशांतता, चंचलता पसरत नाही आणि एकाच ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी एकाग्र होऊ शकतं. इतर कोणत्याही गोष्टी आपल्याला जगामध्ये कर्म करण्यासाठी ते उपयोगी आहेत. विचार करायचा आहे, हो इथे अशी अशी परिस्थिती आहे, मला असं असं कर्म करायचं आहे, त्याच्यात मला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हो आता बाहेर पाऊस आहे, आता मला पापड लाटता कामा नाही, हो आता खूप उन्हाळ्याचे दिवस आहेत, पापड भराभर लाटून घेतले पाहिजे, वाळवणं केली पाहिजे. हे सगळं कशासाठी, म्हणजे कर्म करण्यासाठी या बाह्य गोष्टींचा फक्त विचार आहे तात्पुरता. फार मोठं अगदी आपल्या जीवनाचं कल्याण करणारं याच्यात काही नाही आहे. काय या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये हे खूप चांगलं, ते खूप वाईट, हे असं झालं, ते तसं नको होतं, असं काही फारसं नाही आहे गंभीर की ज्याच्यावर आपण विचार करतो आहोत. इतकं गंभीर काहीच नाही आहे. हे सगळं का घडतं आहे फक्त माहिती आहे का, आम्हाला इथे काहीतरी कृती करायची आहे प्रत्येक व्यक्तीला. तर ते वातावरण बघून इंद्रिय माहिती आत आणतात, मन ती माहिती बुद्धीला देतं, बुद्धी त्याच्यावर विवेक करते, योग्य काय अयोग्य काय, आणि संपलं ते कर्म करते, कर्म करून घेते इंद्रियांकडनं. आता ते कर्म संपल्यावर संपलं आहे म्हणजे त्याच्यात काही फारसा विचार नाही. आपण 10 वेळा म्हणतो, बघा काल उघडीप होती आणि मी हे सगळं केलं म्हणून बरं झालं, आज किती पाऊस आला आहे, असं म्हणण्यासारखं काही नाही आहे. काल ते करून घ्यायसाठी ते वातावरण तसं होतं, ते तसं केलं म्हणजे मी करणारं कोणी नाहीच आहे ना, ते तसं करवून घेतलं गेलं, त्यावर विचार करण्यासारखं काही नाही आहे. संपूर्ण जे वातावरण आहे आपल्या आजूबाजूला, कुठलंही वातावरण, वस्तूंचं वातावरण, निसर्गाचं वातावरण, व्यक्तींचं वातावरण, घटनांचं वातावरण, हे सगळं वातावरण प्रत्येक व्यक्तीला जी जी कर्म आहेत ते कर्म करण्यासाठी काहीतरी सुचवतं आहे. तेवढ्या सूचना आपण आपल्या मनामध्ये घेतली आणि तसं तसं कार्य करत राहिलं तर आपल्याला पुढे पुढे जायसाठी ते मदत करतं आहे. आणि म्हणून ओम समदर्शिने नमः. सगळं सतत कशा दृष्टीने पाहायचं आहे, हो हे ईश्वराचीच रचना आहे. काहीही येऊ दे, म्हणजे आपल्याला थोडा वेळ लागेल, कारण एकदम सवय होत नाही. मनाविरुद्ध घटना घडल्या की हो हे ईश्वराचीच रचना आहे, ईश्वराचीच इच्छा आहे, एकदम नाही म्हणू शकत आपण. पण ती सवय आपल्याला लागली पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टींमधनं, तर ते साध्य होईल. सगळं बाहेर, सगळं काहीतरी अस्थिर, काहीतरी हातातनं निघून गेलेलं बघितलं, काहीतरी वेगवान असं पाहिलं आपण, आपल्या काही नापसंतीचं झालं
किंवा काही रोग, राग आला, मत्सर आला, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दुःखी करतात. आणि आपल्याला दयाभाव आला, म्हणजे चांगल्यासुद्धा गोष्टी सांगते. दयाभाव आला दुसऱ्याबद्दल, करुणा आली, श्रद्धा आली, नम्रता आली, तर या गोष्टी आपल्याला शांतता देतात. असे अनुभव आहेत, चांगले वाईट सगळे अनुभव आहेत. ज्यावेळी ज्याची गरज आहे, मंदिरात गेलो, ईश्वरावर श्रद्धा ठेवली. आता श्रद्धा ठेवणं हे आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतं, पण एकच एक विचार कधी ईश्वरापर्यंत नेत नाही, हे आहे मात्र. ती श्रद्धा ठेवणं हे बरोबर आहे, पण आता ज्यावेळी आम्हाला ईश्वरच प्राप्त करून घ्यायचा आहे, तिथे श्रद्धेच्याही पलीकडे काहीतरी आहे. स्वतःच आपण शिल्लक राहत नाही, तर श्रद्धा ठेवणार कोण? तिथे त्याच्या पुढची स्टेज म्हणजे समर्पण भाव आहे. आणि म्हणून समचित्तता पाहिजे, की ज्यावेळी जे गरज आहे त्यावेळी ते करून मोकळं, की मागच्या क्षणाचं काही आठवायचं नाही आहे. आणि प्रत्येक वेळी ही समज पाहिजे की ही सगळी ईश्वराचीच करणी आहे. म्हणजे मला येणारा प्रत्येक विचारसुद्धा ईश्वरच देतोय. कोणताही चांगला विचार आला की आनंदून जायला पाहिजे की भगवंतानी मला किती चांगला विचार दिला, ते खरं आपल्या उपयोगी पडणार आहे. मी म्हटलं, मला जमलं असं म्हटलं की सगळं संपलं. आणि त्याच्या पुढचं तर अगदी प्रसिद्धच आहे. ओम स्थितप्रज्ञाय नमः. स्थितप्रज्ञ, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. हे सगळे मागचे जे 2 श्लोक आहेत त्याचीच प्रस्तावना सांगितली. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. मनामध्ये समचित्तता आली, मनामध्ये समदर्शिता आली, तर बुद्धीसुद्धा स्थिर व्हायला वेळ लागत नाहीच आहे ना. बुद्धीचं सगळं कार्य मनावर अवलंबून आहे. बुद्धीचं सगळं संपूर्ण कार्य मनावर अवलंबून आहे. म्हणजे काय होतं, ते मन अतिशय चंचल, अतिशय गोंधळी, गडगडाट, भावनांचा गडगडाट झाला मनामध्ये, तर ते मन आहे ना इतकी जागा व्याप्त की ते बुद्धीला येऊच देत नाही खरं तर. मग बुद्धी चालवण्याचा प्रश्न नसतो, मनाबरोबर आपण वाहत जातो. पण इथे काय आहे माहिती का, इथे आधी समचित्ताय नमः सांगितलेलं आहे. चित्त शांत ठेवा, मन शांत ठेवा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे समदर्शिने नमः. सगळीकडे ईश्वरालाच बघा, मग तुम्हाला काही वाटणारच नाही याने असं केलं त्याने तसं केलं, सगळ्यांच्या हातून ईश्वरच करवतोय. इथपर्यंत काय झालं माहिती का, आपलं मन स्थिर झालं. मन शांत झाल्यामुळे बुद्धीला वाव मिळाला आहे काहीतरी करायला. आणि मग ती बुद्धी तिचे सगळे गुण आपल्याला दाखवू शकते. दृढनिश्चय, निर्णय करणं, विवेक करणं, हे सगळं ती करू शकते मग मन जर शांत असेल तर. आणि त्याला म्हटलेलं आहे स्थितप्रज्ञाय नमः. बुद्धी स्थिर करणं, बुद्धी स्थिर करणं, आपली बुद्धी स्थिर राहणं. बुद्धी स्थिर राहणं म्हणजेच बुद्धीच्या हातून विवेक होणं, याला म्हटलंय स्थितप्रज्ञाय नमः.
म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असतो त्याची कितीतरी लक्षणं गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात सांगितलेली आहेत. जवळजवळ 18-20 श्लोक आहेत ते. तो काय काय करतो मग सांगितलेलं आहे. हेच सगळं सांगितलेलं आहे की त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत. कोणत्याही वेळी तो प्रत्येक क्षण तो शांतच राहतो. शांत राहतो म्हणजे कंट्रोल करून राहतो असं नाही, तर त्याला एक प्रकारची समजच आलेली असते की मी यात करण्यासारखं काही नाही आहे. बघा तुम्ही, आता समजा आपण दुसऱ्यांच्या घरी राहायला गेलो, हां, दारावर भाजीवाला आला. आता त्यांनी एखादी भाजी सांगितली त्याला की मला ही भाजी पाहिजे, तर आपण काय करणार आहे त्याला? आपण फक्त तिथे आहोत म्हणून काय आहे की आपण ती भाजी खाणार आहोत त्यांच्याबरोबर. आपला अधिकार आहे का काही? अहो हे नका करू तेच घ्या, अहो असं नका करू, असं नाही म्हणू शकत ना आपण. मग काय झालं, दुसऱ्या दिवशी अजून कोणतरी दारावर आलं. आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही, त्यांनी घेतली, त्यांच्याकडे ती पद्धत आहे. मग काय झालं, दुसऱ्यांच्या घरामध्ये त्यांनी काय करायचं हे आपण ठरवू शकत नाही. त्याच्याप्रमाणे हा जो सगळा जीवनाचा खेळ आहे, हा खेळ आपण ईश्वराचे सेवक आहोत. त्याने आपल्याला पाठवलं आहे इथे. आपण कुठेतरी होतो, स्वर्गात होतो, इंद्रलोकात होतो, विष्णू लोकात होतो, कुठेतरी होतो आपण आधी. त्याने आपल्याला इथं पाठवलं आहे, ही कामं करायची आहेत आणि हे जीवन सगळे त्याचीच आहेत. काय आहे माहिती का, सगळं तोच करतोय, आपल्याला काही करायचं नाही आहे. आपल्याला फक्त काय, हे बघा बाहुल्यांचा खेळ असतो की नाही, बाहुल्यांचा, तर ते बाहुल्या काही बोलत असतात का मला सांगा बरं? बाहुल्या नाही बोलत. विशिष्ट पद्धतीने माणसं आवाज काढतात आणि बाहुल्यांची तोंड हलतात फक्त. खरं सांगायचं ना तर असंच आहे आपलं जीवन. पण आपल्याला आपला पूर्णपणे आत्मविश्वास जाऊ नाही म्हणून परमेश्वराने आपल्याला असं भासवलं आहे पूर्णपणे की नाही 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 नाही, सगळं तूच करतोयस बाळा. हे आपल्यावर त्याने कृपा केली आहे खूप मोठी. सगळं क्रेडिट आपल्या हातात देत होतो म्हणजे काय होईल की त्याला आपल्याकडनं रिस्पॉन्स चांगला मिळेल. आपण जर एवढीशी तोंड करून बसलो आणि जीवनात काहीच केलं नाही तर ईश्वराला हा खेळ चालवणं कठीण जाईल. त्याच्यामुळे आपल्यामध्ये उत्तम कॉन्फिडन्स राहावा म्हणून त्यांनी या सगळ्या कार्यक्षमता आपल्याला दिलेल्या आहेत. पण बाकी इच्छेने कोणाच्या चालणार, तर ईश्वराच्या इच्छेनेच चालणार आहे हे सगळं जग. ह्याचा ठाम निश्चय आपण आता मनाशी केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगाला तोंड मलाच द्यायचं आहे, कारण ईश्वराने सेवेसाठी पाठवलं आहे. पण तरीसुद्धा ते बेस्टच झालं पाहिजे आणि कशातही मला अडकून नाही राहायचं आहे. जे काय आहे ते सगळं ईश्वराचं आहे. म्हणजे करायची कर्म बेस्ट, पण या माझ्या जीवनाबद्दल जे परिणाम अपेक्षित आहेत ते ईश्वराला हवे आहेत तसेच होणार आहेत. पण करायचं मात्र बेस्ट. हे थोडंसं पटायला वेळ लागेल आणि म्हणून स्थितप्रज्ञाय नमः हे खूप महत्त्वाचं आहे. आपली बुद्धी आपण स्थिरच ठेवायची आहे. आपली बुद्धी स्थिर ठेवून हा जो देह सांभाळायला दिलाय
त्या देहातर्फे चांगली कामं करून ते मन ज्या ईश्वराने आम्हाला पाठवले त्याच्यामध्ये लावून, ते मन ईश्वरामध्ये का लावायचं? तर त्याच्याशी कनेक्शन असलं की भगवंता तुला हवं तसं या देहातर्फे कार्य घडू दे, तुला जे हवं ते होऊ दे. याच्यासाठी मन ईश्वराशी कनेक्ट करायचं. आणि बुद्धी कशी ठेवायची? स्थिर बुद्धी ठेवायची. म्हणजेच कशाचाही परिणाम होत नाही. आता शरीर आणि मन हे पंचमहाभूतात्मक आहे, म्हणून आपण काही झालं तर अरे रे काय कापलं बिपलं, काय झालं हे, ठीक आहे ना, म्हणजे ते आपल्याकडून घडणार. तसं आपण रिस्पॉन्स करणार, प्रतिक्रिया होणार, पण त्याचा परिणाम फार होणार नाही आपल्यावर. सगळं घडणार, त्या क्षणापुरतं सगळं घडणार. आपलं काय आहे, घटना घडल्यानंतर त्याचा परिणामच त्या घडलेल्या घटनेच्या तिप्पट चौपट या स्थूल इंद्रियांवर, देहावर, मनावर होत राहतो. आणि त्याच्यामुळे जीवन पुढे जात नाही. पुढे ते म्हणतात, ओम जीवनमुक्ताय नमः. बुद्धी स्थिर झाली की काय पाहिजे? सगळ्यातनं आपण मोकळेच होणार आहोत ना. बुद्धी स्थिर झाल्यानंतर सगळ्या गोष्टींमध्ये जे मनाचे विचार अडकत होते त्याच्यापासून आपण मुक्तच होणार आहोत. म्हणून ओम जीवनमुक्ताय नमः. गुरु कसा असतो? तो जीवनमुक्त होऊन जातो. जीवन ह्याचा अर्थ घडणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून तो अलिप्त राहू शकतो. अलिप्त याचा अर्थ काय आहे? संन्यास घ्यायचा नाही आहे. आता घरात, आपल्या घरात कोणाला, आपल्या नातवाला वगैरे लागलं, छोटा आहे, खेळतोय, लागलं, आता घरात कोणी नाही, तर हो बरोबर आहे, आजीला वाटतं की त्याला लागलं बाबा, ठीक आहे, त्याला औषध पाणी केलं, त्याला झोपवलं, आणि मग मात्र नंतर त्याची काही आता काळजी घेणं सगळं झालं, प्रसंग संपला, त्याच्यावर उपाय झाला, त्याच्यानंतर आजीला वाईट वाटून उपयोग आहे का? म्हणजे काय की त्याचं ते बरं होणार आहे का वाईट वाटून? तर नाही. म्हणजे हे जग सगळे अशा गोष्टींवर चालतं की काहीतरी झालं त्याच्यावर उपाय केला, उपाय नसेल तर काही करू शकत नाही, आणि उपाय असेल तर तो उपाय केला, परत उपाय असेल तर परत उपाय केला, पण त्याच्यासाठी हळहळणं, त्याच्यासाठी खूप आनंद व्यक्त करणं, त्याच्यासाठी कमी आनंद व्यक्त करणं, त्याच्यासाठी दुःख व्यक्त करणं, हे उपाय मात्र नाही आहेत. याचाच अर्थ काय आहे? कर्म करायची ती प्रत्येक वेळी सगळी केली, कर्तव्य म्हणून पूर्ण कर्तव्य पार पाडली, परंतु तरीसुद्धा जीवन मुक्त झालं पाहिजे. म्हणजे करायचं आहे ते सगळं करायचं, पण पुढच्या क्षणाला त्याच्यातनं मुक्त व्हायचं. आम्ही काय केलं आहे? आम्ही कर्म केली, पण त्याचे
ओझ्यांचे डोंगर आम्ही आमच्या अंगावर घेतलेले आहेत. काय आहे माहिती आहे का, ट्रेनमध्ये जायचं असेल ना, ट्रेनमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही काहीही करा ना, तुम्ही ते ओझं अंगावर घ्या, पाठीवर घ्या, डोक्यावर घ्या तुमची बॅग, किंवा खाली ठेवा ट्रेनमध्ये. तुम्ही आणि तुमचं सामान एवढ्यांना ट्रेन वाहून नेणारच आहे. मग ते तुम्ही कुठेही ठेवलं, का रे बाबा डोक्यावर का ठेवलंयस सामान? अहो मग खाली ठेवलं तर ट्रेनला ओझं येईल नाही. तुमचं वजन अधिक त्या बॅगेचं वजन ते तेवढंच राहणार आहे ना. ते कुठेही ठेवा बॅग. ट्रेनमध्ये खाली ठेवा, ट्रेनमध्ये त्या काहीतरी रॅकसारखं असतं तिथे ठेवा, नाहीतर तुमच्या पाठीवर ठेवा, तुमच्या डोक्यावर ठेवा. मग त्याच्यापेक्षा ट्रेनमध्ये जाताना ते सामान सगळं खाली उतरवून ठेवलं आपल्या हातातनं तर कुठे बिघडलं. सगळी जी आपण कामं करतो आहोत ती कशी करतो आहोत? मी केलं असं करतो आहोत आपण. म्हणजे काय केलं? तर ओझं घेऊन ठेवलं. तो परिणाम हे आहे. ओझं घेऊन ठेवलं आपण सगळ्याचं, आणि त्याच्यामुळे काय झालं, आम्हाला ओझं घ्यायची सवय झाली आहे. ते कुठेही ठेवलं असतं उतरवून. म्हणजे प्रत्येक घटना घडली, आम्ही काहीतरी कर्तव्य केलं आणि कर्तव्य केलं आणि ते सोडून दिलं, विसरून गेलो. तेवढ्यापुरतंच ते आहे. बाकी काही आठवून त्याच्याबद्दल काही आम्हाला करायचं नाही आहे. काहीच करायचं नाही आहे त्याच्याबद्दल. आणि याला म्हटलेलं जीवनमुक्त. जेव्हा बुद्धी आपली स्थिर होते, म्हणजे आपण स्थितप्रज्ञ होतो, त्यावेळेस जीवनमुक्त व्हायला वेळ लागत नाही. स्थितप्रज्ञ जो होतो त्याला जीवनमुक्त व्हायला वेळ लागत नाही. बुद्धी स्थिर झाली की सगळ्या गोष्टीतनं आपण मोकळे होतो. चला करायचं ते केलं, आता काही नाही, आता काही करायचं शिल्लक नाही आहे. आणि त्यावर विचार करण्यासारखं पण काही नाही आहे. म्हणून जीवनमुक्ताय नमः. कधीही असा जो जीवनमुक्त आहे, तो कधीही कशाचाही विचार करत बसत नाही. हे केलं ह्याचं काय झालं, ते केलं त्याचं काय झालं. जे केलं ते केलं, जे झालं ते झालं, संपलं.
त्या त्या वेळेपुरतं ते अतिशय महत्त्वाचं आहे, हे मान्यच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन काही नाही. म्हणजे आपल्या स्वभावाने आपण कुठल्याही विचारांना बांधून ठेवत नाही. कोणत्या वस्तू असू दे, कोणत्या व्यक्ती असू दे, सगळ्या गोष्टींचा विचार करून सुद्धा त्याच्यापासून आपण अलिप्त आहोत. अलिप्त म्हणजे त्याच्यामध्ये आपण लिप्त होत नाही, ते चिकटवून घेत नाही मनाला. आणि असा जो मुक्त असतो तो कधीही भूतकाळाचा विचार करत नाही. भूतकाळ फक्त केवढ्यासाठी, काय चुकलं बस, बाकी सगळं दिलं सोडून. जे चूक झालेली आहे ती सुधारायची, त्यावर सुद्धा तो फार विचार नाही करत बसत, सुधारायलाही वेळ नाही लागत. भविष्याबद्दल तो कधी चिंता करत नाही. जर तुम्ही वर्तमान काळ हा व्यवस्थित योग्य कर्तव्यामध्ये घालवला तर भविष्याची चिंता काय करायची आहे. आणि सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या साक्षी भावाने तो पाहतो, साक्षीदार असतो, तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो. समजा जरी चुकून एखादी भूतकाळातली घटना आठवली तरी तो अलिप्तपणे ती आठवतो आणि ती सोडून देतो. आता हे बघा, भविष्याचा विचार करायचा नाही, काटेकोर असं काही नाही. भविष्याचा विचार समजा एखादी आपल्याला गोष्ट करून हवी आहे म्हणून भविष्याची काहीतरी योजना आखायची आहे, मान्य आहे ना, भविष्याची योजना आखा. पण त्याच्यासाठी तुम्ही वर्तमानात जर काही काम करायचं असेल तर ते काम चालू करा. आपण काय करतो, भविष्याची योजना म्हणजे त्याच्यावर विचार तर्क कुतर्क आणि त्याचा विचार, आणि रोज उठून त्याचं प्लॅनिंगच करत बसतो. म्हणजे आता समजा एखादा 10वीचा मुलगा आहे, त्याला काय पाहिजे, मला 80% मार्क मिळवायचे आहेत. मग त्याने आज काल एक टाईमटेबल केलं, असं करावं म्हणजे 80% मार्क मिळतील. आज उठला पुन्हा तेच घेऊन बसला, नाही असं होणार नाही टाईमटेबल, मग त्याच्यापेक्षा असं करू. उद्या आणखीन तिसरंच केलं, नाही मी अगदी व्यवस्थित प्रॉपर टाईमटेबल बनवतो आहे. आई म्हणते अरे हे काय चालवलं, रोज तू नुसतं टाईमटेबलच बनवतो आहे. म्हणजे वर्तमान काळात जर काहीच केलं नाही, आता 3-4 दिवस जर वाया गेले तर ते भविष्यकाळासाठी उपयोगी होते ना, ते गेले. ह्याचा अर्थ काय आहे, सगळ्या गोष्टी थोडक्यात जिथले तिथे पाहिजेत. भविष्यकाळाचं जर काही कार्य, एखादं योजना आखायची असेल तर ती योजना जर तो स्थितप्रज्ञ असेल, ज्याची बुद्धी स्थिर आहे, त्याला चंचलता नसतेच, तो ती योजना पटकन आखू शकतो. आणि त्या योजनेप्रमाणे वर्तमान काळामध्ये काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण खरं म्हणजे हे करतो, आपण हे करतो. घरात एखादं फंक्शन आहे किंवा घरात दिवाळी आहे, काही आहे, आपण अगदी आखून घेतो आणि ते महिनाभर आपण तशी कार्य करतो की नाही. पण बाकीच्या बाबतीत आपण असं करत नाही, नुसतंच भविष्यकाळाचा विचार करत राहतो, नुसतीच काळजी करत राहतो, नुसतंच हे ते, आणि ह्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो. तर भूतकाळाचा काय किंवा भविष्यकाळाचा विचार करण्यापेक्षा
त्याचं जर काही नियोजन असेल तर ते चुटकीसरशी करून त्याच्याप्रमाणे कार्य करण्यास सुरुवात करणं हे जे वर्तमान काळाचं काम आहे. कारण आपला वर्तमान काळ असतो तोच तर मुळे आपल्याला भविष्य दाखवतोय ना, तोच आपल्याला भविष्य दाखवतोय. म्हणून नेहमी आत्ता वर्तमान काळात काय कामं करायची आहेत ते महत्त्वाचं असतं. त्या वर्तमान काळात केलेल्या कर्मामुळे आपण कुठल्याही ज्या आपल्या भावना असतात, काम, क्रोध, लोभ, या सगळ्या भावनांपासून दूर नाही का राहत. आत्ता उदाहरणार्थ आपण हे ऐकतो आहोत तर आपण सगळं घरातलं विसरून गेलो आहोत. म्हणजे एखादी इच्छा, एखाद्यावरचा राग, एखाद्यावरची काळजी, हे सगळं आमचं नष्ट झालेलं आहे आत्ताच्या या वेळामध्ये. वर्तमान काळात कुठल्या तरी कर्तव्यात अडकून राहणं हे सगळ्यात श्रेयस्कर आहे. तिथे हे षड्विकार जे असतात आपले ते लोप पावतात, नाहीसे होतात, नष्ट होतात. आणि ते विकार नष्ट झाले की आपल्याला समचित्तता येते आणि त्याच्यामुळे आपण जीवनमुक्त होतो. जीवनमुक्त झाल्यानंतर शुद्ध जाणीव हळूहळू परमेश्वराबद्दलची आपल्याला व्हायला लागते. आधी जीवनमुक्त व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं जे जीवनातल्या गरजा, बोलणं, सगळे संबंध ह्यातून आपण थोडंसं, म्हणजे काही तोडायचं काही नाहीच आहे. जे ज्यावेळी घडेल ते सगळं करायचं आहे. भले दिवाळी जोरात केली पण दिवाळी संपल्यावर दिवाळीच्या विचारापासून अलिप्त व्हायला पाहिजे की नाही, तसं केलं पाहिजे आपण. याला म्हणायचं जीवनमुक्त. जीवनमुक्त जर झालो, जीवनमुक्त ह्याचा अर्थ घडलेल्या सगळ्या घटनांपासनं चुटकीसरशी बाजूला होणं, त्यात जास्त अडकून न राहता. असं जे रिकामं मन असतं, रिकामं मन झाल्यामुळे बुद्धी सूक्ष्म होते आणि अशी सूक्ष्म बुद्धी आपल्याला कुठे घेऊन जाते? ईश्वर दर्शनाला घेऊन जाते. मग ते सहज घडतं. मग ते सहज घडतं. तर आता आपण इथे थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.